नमस्ते मित्रांनो. चला आज आपण एक नवीन कन्सेप्ट सुरू करणार आहोत. कन्सेप्ट म्हणजे पायथनचा एक दुसरा टॉपिक उप्स नावाचा. तर त्याच्यामध्ये आपण एक प्रॅक्टिससाठी एक कोड करणार आहोत बँक अकाउंटच्या रिलेटेड टॉपिकचा. सो आपण कसं करतो ते बघा आज. क्लास इंडेंशन स्पेज डिफ. आता इनिट म्हणजे काय सांगतो मी. इन काय आहे, कन्स्ट्रक्टर आहे आपला. जो ऑब्जेक्ट क्रिएट झाला तर आपला ते कॉल ऑटो कॉल होतो तो. सेल्फ डेट नेम झालेले आहेत व्हेरिएबल. आपण खाली येणार तर क्लास. हे क्लास बँक अकाउंट म्हणजे काय आपलं. एक क्लास बनवलाय आपण बँक अकाउंटसाठी आणि आपल्याला इंट बनवला इंट फंक्शन. हा कन्स्ट्रक्टर असतो, ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यावरती कॉल होतो, ऑटो कॉल होतो तो. आणि सेल्फ नेम सेल्फ बॅलेन्स हे काय आहे, आपले एक करंट ऑब्जेक्ट अकाउंट ऑब्जेक्ट आहे ते. तर आपण आता ऑब्जेक्ट्स क्रिएट करू आपले. माझी ही चौथी का तिसरी वेळ व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची आज. काही ना काही विषय होतच आहे माझ्या माईक सोबत आज. बँक अकाउंट. पहिलं कुणाचं बँक अकाउंट म्हणायचं, रोहित. बाहेर कॉमा. बॅलन्स किती, 1000 रुपये. सध्या गरीब गरीब चालू आहे सध्या. गरिबी चालू आहे त्यासाठी 1000 रुपये. दुसरा व्हेरिएबल म्हणून डॉट बँक अकाउंट. सॉरी अकाउंट नाही, बँक अकाउंट रोहन. आला जो आपण 200. हे बँक अकाउंट 1 बँक अकाउंट 2 म्हणजे काय आपलं. सेम क्लासमधून डिफरन्स ऑब्जेक्ट केलेत आपण. डिफरन्स अकाउंट ऑब्जेक्टसाठी डिफरन्स अकाउंट क्रिएट केलेत आपण सेम क्लासमधून. तर आपलं नेक्स्ट आता खाली काय बनवायचं, प्रिंट करायचं आपल्याला. प्रिंट करावं लागेल ना डिटेल्स प्रिंट करावं लागतं. प्रिंट प्रिंट काय, अकाउंट अकाउंट 1 डॉट नेम कॉमा स्पेस अकाउंट डॉट बॅलेन्स. सेम आपण ह्याला कॉपी करणार आता स्टेटमेंटला. परत घेणार खाली, फक्त इथं 1च्या जागी 2. हे आपला टाइम कन्झ्युम कमी करतं. हे आपण केलेले आहेत. तर आपण बघू आपलं बॅलन्स किती येते. रोहितचं बॅलन्स किती आहे. रोहितचं बॅलन्स 1000 आहे. ओके. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. व्हॉट इज, oops,
म्हणजे काय? तर फर्स्टली आपलं स्ट्रिंग बनवायचं. कॉमन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. उप्स म्हणजे काय? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ह्याचं हे फुल फॉर्म आहे. का काय यूज करतो? रिअल लाईफ ऑब्जेक्टवर बेस्ड प्रोग्रामिंग. हे काय रिअल लाईफ बेस्ड प्रोग्रामिंग असते, वर बेस्ट असते. सिम्पल एक्सप्लेनेशन म्हणायचं म्हणलं तर आपला क्लास काय आहे? क्लास काय आहे? ब्लू प्रिंट प्रिंट और डिझाईन. क्लास आपला ब्लूप्रिंट और डिझाईन असतो. आणि ऑब्जेक्ट काय असतो? आपला ॲक्च्युअल आयटम असतो आपला ऑब्जेक्ट. आणि रिअल लाईफ म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगितलं तर रिअल लाईफचं आपला क्लास काय आहे? क्लास काय? बँक अकाउंट आहे आपलं. क्लास काय? बँक अकाउंट. ऑब्जेक्ट काय आपला? रोहितचा अकाउंट. आणि रोहनचं अकाउंट. हे आपले काय ऑब्जेक्ट क्रिएट केलेत आपण, जे आता हे केलेत बघा. हे दिसते का? रोहन. हे काय आपलं ऑब्जेक्ट झाले दोन. सेम क्लास पण डिफरंट ऑब्जेक्ट आपण केलेले आहेत. सेम क्लास पण डिफरंट ऑब्जेक्ट. एका क्लासमध्ये डिफरंट ऑब्जेक्ट यूज करू शकतो आपण. आणि अजून जर समजलं नाही त्याला, तर इझी वेनी सांगतो मी. क्लास म्हणजे आपला समजा एक मोबाईल डिझाईन. ऑब्जेक्ट्स म्हणजे फॉर एक्झाम्पल आयफोन, सॅमसंग, वन प्लस. डिझाईन एकच असते, पण मोबाईल्स हे वेगळे असतात. प्रोग्रामिंगमध्ये पण असंच असतं. सो आता मी प्रोग्रामचे काही तुम्हाला बेसिक हे पण सांगतो नॉलेज, की कोड क्लीन राहतो, कोड रियूज करता येतो, आणि बिग प्रॉब्लेम्स इझी होतात. आणि त्याचे 4 पिलर्स पण आहेत, मेन पिलर्स आहेत. व्हॉइस येत नसेल नीट तर सॉरी मित्रांनो. क्लास अँड ऑब्जेक्ट जे आता आपण यूज केलेले, हे आपण यूज केलं आता. इनहॅले कॅल्क्युलेशन. ह्याचं वर्क काय? डेटा प्रोटेक्ट करतो. हा, डेटा प्रोटेक्ट करतो. थर्ड काय आपलं? इनहेरिटन्स. इनहेरिटन्स काय करतो? एक क्लास दुसऱ्या क्लासला यूज करतो. आणि फोर्थ काय आपलं? पॉलिमॉरिझम. जराशे अवघड शब्दात बोलायला नवीन नवीन येते. जे स्टार्टरला जे बिगनर असतं त्यांना समजत नाही काही, म्हणजे मला पण नव्हतं समजलं. पण मी बघून शिकतोय. मी आता पण शिकतोच आहे मी. फक्त माझ्या प्रॅक्टिससाठी करतो मी सगळ्या गोष्टी.
काम करतो. हे आपले काय आहे, 4 पिलर थे. धन्यवाद. आजच्यासाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओसाठी काय आज चांगला टॉपिक असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.